सातत्याने आपल्या निदर्शनात एक गोष्ट आणून देते की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये फार जे काही अधिक पण ते सारखं आपल्या भाषणांमधनं आपल्या वक्तव्यातनं सारखं बोलायचं भाकरी फिरवली जाईल, भाकरी फिरवली जाईल याचा अर्थच असा असायचा की पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, नाराजी आहे, सातत्याने त्या बाबतीमध्ये चर्चा केली जायची, चर्चा केल्यानंतर भाकरी फिरवली जाईल अशा स्वरूपाची स्टेटमेंट येत होती. त्याचा अर्थच असा होता की पक्षामध्ये एक प्रकारची कुठेतरी मनमानी चालली होती आणि त्यामुळेच या प्रकारचे निर्णय झालेले आता सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत, ते कायद्याला धरून आहेत, घटनेला धरून आहेत. जो आमचा अधिकार आहे ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातले जे काही पुरावे असतील ते आत्ता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहेत त्याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले आहेत तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे. अनिल पाटील 2019लाच आमच्या पक्षात आलेले आहेत, त्यामुळं भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध येण्याची आवश्यकता नाही आहे. कारण तेच मुळात अजून आमचा पक्ष कसा चालतो याची माहिती त्यांना नाही आहे. ते आत्ताच नुकतेच आमच्या पक्षात 2019ला त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही, त्यानंतर ते आमच्या पक्षात आले. सर, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मग त्यांच्याकडून नवीन कागदपत्र देखील दाखल करण्यात आलेली आहे आता, तर मग त्याच्याकडे नवीन कागदपत्र दाखल करण्यात आलेली आहेत. त्याबद्दल आमच्या वकिलांनी ती कागदपत्र पाहण्यासाठी मागितलेली आहेत आणि त्यासाठी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे ती कागदपत्र जी नवीन दाखल केलेली आहेत ती पाहण्यात येतील.